माझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। कृष्णवर्णीय युवकाच्या पोलीस गोळीबारातील मृत्यू प्रकरणात गोयारू पोलीस अधिकाऱ्याविरोधात खटला न चालवण्याच्या निकालाविरोधात सुरू झालेले आंदोलन चिघळले असून 12 शहरात त्याचे लोण पसरले आहे। न्यूयॉर्क पासून सिएटल पर्यंतचे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने झाले। मात्र ऑकलंड आणि कॅलिफोर्नियामध्ये 2 समूहांमध्ये दंगली उसळल्या आहेत। ऑकलंडमध्ये 43 जणांना अटक करण्यात आली आहे। सोमवारी फर्ग्युसनच्या सेंट लुईस उपनगरात हिंसाचाराच्या मोठ्या घटना घडल्या। स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी राष्ट्रीय सुरक्षा पथकातील 2200 जवानांना तैनात करण्यात आले आहे। उद्योग जगतातील फिकी या संघटनेच्या कार्यक्रमात चीनमधील अलिबाबा या जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जॅक मा यांनी भारतात मोठ्या गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे। सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांची मालमत्ता व चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जॅक याचा हा पहिलाच भारत दौरा आहे। सप्टेंबरमध्ये जगातील सर्वात मोठा 25 अब्ज डॉलरचा IPO जारी करणारी अलिबाबा कंपनी भारतात 4 वर्षापासून व्यवसाय करत आहे। तथापि भारतातील ई-कॉमर्स व्यवसायात तिचा वाटा अल्पसा। चीनच्या 80% ई-कॉमर्स व्यवसायावर तिचा कब्जा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करून जॅक म्हणाले, एक उद्योजक या नात्याने मोदींची भाषणे मला प्रभावित करतात। दोन्ही देशातील उद्योजकांनी एकत्र येऊन काम करण्याची ही योग्य वेळ आहे। जॅक म्हणाले, भारत मोबाईलची मोठी बाजारपेठ आहे। भारतातील उद्योजक व टेक्नॉलॉजी कंपन्यांसोबत काम करण्यास आपण इच्छुक आहोत। लोकशाहीवादी आंदोलनाच्या 2 विद्यार्थी नेत्यांना हाँगकाँग पोलिसांनी बुधवारी अटक केली। जोशुआ ओंग आणि लेस्टर शूम अशी त्यांची नावे आहेत। ऑगस्टपासून हाँगकाँगमध्ये लोकशाहीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलने सुरू केली आहे। मॉन्ग कोक जिल्ह्यात शेकडो निदर्शक विद्यार्थ्यांशी पोलिसांची मंगळवारी रात्री चकमक झाली। निदर्शकांच्या हाती पिवळ्या छत्र्या होत्या व ते पूर्ण लोकशाही अशा घोषणा देत होते। पिवळी छत्री ही निषेध चळवळीचे प्रतीक आहे। पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून मागे लोटले व जवळपास 2 तासांनंतर निदर्शकांचे तंबूही हटविले। चीनी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी असे आवाहन भारत सरकारने केले आहे। यामुळे दोन्ही देशातील व्यापारात भारताला होणारा तुटवडा कमी होऊ शकेल। भारत-चीन व्यापारात भारताला होणारी तूट 2013-14 साली 36 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे। औद्योगिक धोरण व संवर्धन विभागाचे सचिव अमिताभ कांत यांनी या तोट्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। व्यापारातील हे असंतुलन दीर्घकाळ सहन करणे शक्य नाही। त्यामुळे चीनी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून कारखाने येथे सुरू केले तरच पुढे व्यापार करणे शक्य होईल। इंडोनेशियातील बेटावर 15 वर्षापूर्वी शेवटचा आढळलेला पक्षी आता पुन्हा दिसला असून त्याला भारतीय वंशाचे दिग्गज पक्षीविद्या तज्ज्ञ नवजोत सोधी यांचे नाव देण्यात आले आहे। हा पक्षी सुलावेसी जंगलात शेवटचा दिसला होता। याच्या गळ्यात टिपकी असून त्याची शेपटी आखूड आहे। अंगावर रेषा असून तो त्याचे खाद्य हवेतच पकडतो। हवेत आपले खाद्य पकडणाऱ्या अन्य पक्ष्यांच्या तुलनेत सुलावेसी सोधी शरीराची ठेवण, आवाज आणि अनुवंशिकतेत खूपच वेगळा आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे। जगातील 48% पक्ष्यांचे वर्णन करण्यात आलेले आहे। नवा पक्षी सापडणे हे खरोखरच दुर्मिळ आहे, असे प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे जे बर्टन सी व्हॅरिस यांनी सांगितले। महिलांसोबत करण्यात आलेला अपमानकारक व्यवहार देखील आता लैंगिक शोषणाचा अपराध मानला जाणार आहे, अशी माहिती कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेमध्ये दिली। सरकारी कामाच्या ठिकाणी एखाद्या महिलेसोबत करण्यात आलेला अपमानकारक व्यवहार हा तिच्या प्रकृतीवर आणि सुरक्षेवर होत असल्याने यास लैंगिक अत्याचार मानण्यात येईल, अशी माहिती कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले। दहशतवादाच्या वाढत्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी मलेशिया सरकारने नवा विशिष्ट कायदा करण्याचे ठरवले आहे। दहशतवादी गटाची विचारसरणी देशात पसरवण्यासाठी इसिसचे काही दहशतवादी पुन्हा मायदेशी परतले असल्याचे वृत्त आल्याने नवा कायदा करण्यात येत आहे। दहशतवादी विचारसरणीला सडेतोड जबाब देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासमवेत काम करण्यास मलेशिया कटिबद्ध आहे। कॅटलिंग दी आयएस थ्रेड या शीर्षकाची श्वेतपत्रिका पंतप्रधान नजीब रझाक यांनी पार्लमेंटमध्ये सादर केली। इसिसशी 2 हात करण्यासाठी सध्याचे कायदे अपुरे आहेत, असे रझाक यावेळी म्हणाले। सध्याचे कायदे अधिक कडक करण्याचा प्रस्ताव या श्वेतपत्रिकेद्वारे सादर करण्यात आला आहे, असे पंतप्रधान म्हणाले। समाजातील सर्व स्तरातील जनतेला याचा पाठिंबा मिळणे आणि दहशतवादी विचारसरणी युवकांनी आणि पालकांनी नाकारावी असे आवाहनही त्यांनी केले। सदर 19 पानाच्या श्वेतपत्रिकेत इसिसच्या दहशतवाद्यांची छायाचित्रे आणि त्यांची ठिकाणे याची माहिती देण्यात आली आहे।
पाकिस्तानला दिलेल्या अनेक इशाऱ्यानंतरही त्यांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी व ही समस्या संपवण्यासाठी सीमेवर आता लेझरची भिंत उभारण्याची योजना बीएसएफने आखली आहे। या भिंतीमुळे कुंपणरहित भागातूनही कोणी घुसखोरीचा प्रयत्न केल्यास अलार्म वाजेल व भारतीय सैनिकांना सावधानतेचा इशारा मिळेल। या लेझर भिंतीशिवाय बीएसएफ भुयार विरुद्ध सेन्सर व थर्मल सेन्सर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या विचारात असल्याचे समजते। इस्रायलसह अनेक देशाच्या सीमारेषांवर हे तंत्रज्ञान वापरण्यात येते। सीमेवरील नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही आमची शस्त्रास्त्रे व बचावाची साधने सातत्याने अपग्रेड करत आहोत। आम्ही या आधुनिक तंत्रज्ञानाचा सविस्तर अभ्यास केला असून ती आम्हाला वापरण्यासाठी योग्य व उपयोगी वाटत आहे, असे बीएसएफचे महासंचालक डी.के. पाठक यांनी सांगितले। मात्र घुसखोरी करताना दहशतवादी भूसुरुंगाचाही वापर करू शकतात ही गोष्ट लक्षात घेऊन बीएसएफ जमिनीत सेसिमिक सेन्सरही बसवण्याचा विचार करत आहे। जर कोणी या भागात सुरुंग खोदण्याचा प्रयत्न केला तर जमीन आपोआप हादरायला लागेल व त्याची सूचना कंट्रोल रूमला मिळेल। चीनमध्ये रशियाकडून सोडलेल्या सायबेरियन वाघाची जोरदार चर्चा सुरू आहे। चीनला घुसखोरी अजिबात मान्य नाही। आंतरराष्ट्रीय पातळीवरही शेजारील राष्ट्रांची चीनचे सीमावाद आहेत। यावरून चीन हा नेहमीच आक्रमक राहिला आहे। मात्र या वनप्राण्यांच्या घुसखोरीला चीनने वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचे ठरवल्याचे दिसते, कारण सायबेरियन हा वाघ दुर्मिळ समजला जातो आणि त्याचे जतन कोणतीही किंमत मोजून करणे आवश्यक आहे। सध्या चीनचे वन्यजीव खाते त्यासाठी झडत आहे। या वाघांना त्यांचे खाद्य शिकार करून कसे खाता येईल याकडे जास्त लक्ष दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले। टाटा पॉवर कंपनीला आपल्या हद्दीत वीज पुरवठा करण्यास आक्षेप घेणारी बेस्टची याचिका केंद्रीय विद्युत अल्पलियल वादाने फेटाळून लावल्याने मुंबई उपनगराबरोबरच दक्षिण मुंबईत वीज पुरवठा करण्याचा टाटा पॉवर कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे। वीज ग्राहकांना ही बेस्टच्या तुलनेत स्वस्त असलेली टाटाची वीज मिळू शकेल। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।